नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे हरभऱ्याची पालेभाजी. थंडीमध्ये हे मिळणारी भाजी खायला अतिशय सुंदर लागते. आता ही साफ कशी करायची आणि याची भाजी कशी करायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, या पद्धतीने त्याचे फांदे असतात. त्याचे एक एक काडी आपल्याला तोडून घ्यायची. भाजी कोवळी असते, त्याच्या मधलं देठ घ्यायचं नाही कारण ते थोडं कडक असतं. बाकी बाजूचं सगळं घेतलं तरी चालतं. या पद्धतीने आपल्याला ही भाजी साफ करायची. हे बघा, आता आपली ही हरभऱ्याची भाजी निवडून झालेली आहे. त्याची सगळी देठं काढून झाली आहे. मी भाजी स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे. आता आपण ही चिरली तरी सुद्धा चालेल, नाही चिरली तरी पण काय हरकत नाही. आता हिच्यासाठी फोडणीसाठी काय घेतले ते बघूया. हे बघा, फोडणीसाठी मी ह्या मिरच्या घेतल्या आहेत. एक 5-6 मिरच्या घ्यायच्या, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि 2 मोठे कांदे मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत. आपण आता फोडणी करून घेऊया. हे बघा, मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या. मिरच्या थोड्या फ्राय झाल्या की त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा. थोडं आपल्याला फ्राय करून घ्यायचं. आता याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. त्या भाजीमध्ये कांदा थोडा जास्ती घालायचा कारण ही भाजी जी असते ती थोडी कोरडी असते. त्याची पानं असतात त्याच्याने मॉइश्चर कमी असते, त्याच्यामुळे ती कोरडी होते. पण जर कांदा व्यवस्थित घातला तर भाजी मिळून येते आणि चांगली मऊ होते. म्हणून कांदा थोडा जास्ती घालायचा. कांदा लवकर परतून होण्यासाठी मी थोडंसं त्याच्याने मीठ घालते. हे बघा, आता कांदा आपला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये हिंग आणि हळद घालायचं आहे. मी पाव चमचा हिंग घालते, पाव चमचा हळद घालते. थोडं परतून घ्यायचंय. आता याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची. सुरुवातीला मोठ्या गॅसवर ती परतून घ्यायची. सुरुवातीला मोठ्या गॅसवरच अशी व्यवस्थित परतून घ्यायची. थोडी कमी झाली की नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. ते बघा, आता भाजी कमी झालेली आहे. आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. अगोदरच मीठ घातलं तर मिठाचा अंदाज चुकतो, म्हणून भाजी शिजल्यानंतर थोडी कमी होते, त्याच्यानंतर आपण मीठ घालायचं त्याच्यामध्ये. हे बघा, भाजीच्या अंदाजाने मीठ घालायचं. तर हे व्यवस्थित परतून घेऊया. भाजीमध्ये लाल मिरची घातली ना की ती दिसते पण छान आणि त्या मिरचीची चव सुद्धा एक थोडी वेगळी येते, चांगली वाटते. म्हणून जर मिळाली तर नक्की लाल मिरची घालायची. आता भाजी थोडा वेळ शिजेपर्यंत आपण अशी परतून घेऊया. जर कधी असं वाटलं की भाजी खूप कोरडी होतीये तर अशा वेळेला थोडंसं पाणी त्याच्यावर शिंपडलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यामुळे भाजी मऊ होते आणि चांगली मिळून येते. आता ही भाजी व्यवस्थित झालीये, त्याच्यामुळे याला पाणी शिंपडायची आवश्यकता नाहीये. थोडा वेळ तिला अशी बारीक गॅसवर शिजू देते.
हे बघा आता ही भाजी तयार आहे, पूर्ण शिजलेली आहे. पोळी भाकरी कशाच्याही बरोबर भाजी छान लागते.